PWD contract workers demand justice on May Day, seek regularization, workers allege wage disparity and stepmotherly treatment, call for fair pay and labor policy on May Day. Contract and temporary workers under the PWD Labour Supply Society raised strong demands for justice, regularization and equal wages. The workers allege they are facing stepmotherly treatment despite serving for over a decade in the same role as permanent staff. They highlighted significant pay disparities and urged authorities to implement a clear labor policy, citing Supreme Court observation on fair wages and regularization for long-serving employees. कामगार दिन 1 मे सगळ्या कामगार भावांक कामगार दिनाच्या शुभेच्छा. आयच्या दिसाक आमचेच गोयचे जे PWD लेबर सोसायटी अंतर्गत जे कितलीशीच वर्सां जालीं कॉन्ट्रॅक्च्युअल डेली वेजीस आणि टेम्पररी स्टेटस म्हणजे काम करता आणि जे रेग्युलर पे पासून वंचीत आसा आयज पर्यंत त्यांच्या खातीर एक लढो उबो करपाचो आमी आयज निर्धार केला. तुम्ही सगळे पत्रकार भाव 14 एप्रिलाक हांगा उपस्थित आसलेले. पणजेन एक मिटींग जाली. आमी डिसिजन घेतलें की आमी एक मुवमेंट स्टार्ट करूया जेणे करून 2003 पासून जे आतापर्यंत म्हणजे गेली 23 वर्सां सोसायटीच्या नांवान आमच्या गोंयच्या भुरग्यांक आणि कामगारांक जे फटयलेले आसा त्याचो पर्दाफाश करपाचो म्हणून आमी ठरयलें. आणि हे जे षडयंत्र आसा की बारीक मनशाक हांगा सोसायटीन पार्क करून ठेवप आणि तांकां रेग्युलर सर्विसी पासून वंचीत करप हे जे षडयंत्र आसा ते आतां पुरो करपाची पाळी येयल्ली आसा. म्हणून सरकाराक जाग हाडपा खातीर आमी आमची एकजूट म्हणजे त्या दिसा सांगिल्लें की काणकोण पासून ते पेडण्या पर्यंत आणि वास्को पासून ते वाळपय पर्यंत सगळे ह्या खात्यान जे काम करता PWD लेबर सोसायटीन ते सगळे आयज एकवटलेले आसात. आयज थोडे कामगार आमकां येवंक पावले ना कारण PWD लेबर सोसायटी ही एसेन्शियल सर्वीस प्रोवायड करता. आमच्या गोंयकार भावांची त्रास जावची न्ही, त्यांची गैरसोय जावची न्ही म्हणून तेंच्यांनी आमकां सांगलें की आपूण ह्या स्टेशनार काम करता, आपूण येयना बट आपूण तुमच्या वांगडा आसा हे प्रत्येकान सांगलें. म्हणजे आयज आमचो लेबर सोसायटीचो कामगार जो आसा पळय तो रेग्युलर पे पासून वंचीत आसा. पूण आयज जेन्ना अशी पाळी तेजी एकजूट दाखोवपाची येयली तेन्ना तो गोंयकाराचो विचार करून आपआपल्या वर्क स्टेशनाचेर आसा. म्हणजे एक सामाजीक बांदिलकी एक कामगाराक कशी आसता आनी एक कामगार राष्ट्र निर्माण कसो करता हेजें एक उत्तम उदाहरण हे कामगारां मदीं आयज पळोवंक मेळटा. लेबर सोसायटी म्हणून तेंची पिळवणूक चालूच आसा. ते तितलेंच काम करता. काही जण बिलिंगेचें काम करता, काही डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करता, डेटा एंट्री आणि बाकीचे MTS मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून काम करतात. म्हणजे जे रेग्युलर डेजिग्नेशनाची गव्हर्मेंट डिपार्टमेंटां आसतना पळय त्याच डेजिग्नेशनाचे सेम प्रोफायल आमचे सोसायटीचे कामगार करतात. पूण तांकां पे मेळटा कितें? पयलीं मेळटाले डेली वेजीस. गेल्या 5 वर्सां पयलीं जेन्ना आंदोलन केलें तेन्ना तांकां टेम्पररी स्टेटस काही जाणांक मेळ्ळो पण काही जण अजूनही वंचीत आसा. अजून रावले की आयज ना फाल्यां तांकां मेळटलें. 2003 जेन्ना तांकां घेतलेलें स्टार्ट केल्ली ही सोसायटीची तेन्ना तांकां कमिटमेंट दिल्लेलें की तुमकां एक दीस हांगासर आमी कन्फर्म करतले. म्हाका दिसता 1 किंवा 2 जे मंत्रीन तुमकांय खबर आहा कोण मंत्री PWD चड सांबाळा तो त्या मंत्र्यान आपले लोक जे आपल्या कॉन्स्टिट्युन्सी आहले पळय तांकां त्यांनी कन्फर्म केलें आनी बाकीच्या गोंयकारांनी वयचे खंय? ह्या मंत्र्यांक फक्त आपलीच कॉन्स्टिट्युन्सी दिसता आनी हे जे हांगासर मर मेले तेंच्यांनी आपलें आयुश्य दिलें डिपार्टमेंटाक तेंची आयज जबाबदारी घेवपाक एकटोय कोण तयार ना. आमी पयर दिगंबर कामत ऑनरेबल मिनिस्टर PWD तांकां तांची व्यथा मेळोवन सांगला, तांकां अंडरस्टँडूय जाला आनी ताणें तो रिमार्क मारून एग्जामीन करपा खातीर PCक तो मार्क केले फायल. आमकां अपेक्षा आसा की सरकार हेजेर योग्य तो निवाडो दितलो, योग्य तो निर्णय घेतलो. कारण कायदेशीर बाजू कमकुवत आसा म्हणून तांकां सदांच डावल्ले वयताले. पूण आतां जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया हे जे जजमेंट येयला ते क्लियर कट आसा आनी ते कामगारांच्या फेवरान आसा. त्या जजमेंटाचो रूपरेषा घेवन लिगल ओपिनियन घेवन तांकां एट पार वीथ परमनंट वेजीस म्हणटा हांव. कित्याक सोसायटीच्यान तांकां रेग्युलर हाडटलो जाल्यार हो खूब प्रॉब्लेम काडटले लॉ डिपार्टमेंट. आमकांय खबर आसा काही जाण जे बसल्या पळय ते फक्त हांगासर टॅक्निकल प्रॉब्लेमूच काडपाक बसल्या. बारीक मनशाक सोल्युशन काडपाक थंय कोण बसूना. म्हणून आमचो डिमांड आसा की एट पार म्हणजे रेग्युलर एम्प्लॉईज जे वेजीस मेळटा पळय, सॅलरीज मेळटा पळय परमनंट एम्प्लॉईज गव्हर्मेंटाक सेम बेनिफिट्स आमच्या सोसायटीच्या कामगारांक तेंच्यांनी इमिजिएटली एक्सटेंड करूंक जाय. म्हणजे तितून आनी कांयच टायम घालूं. खरें तर म्हणजे म्हाका अपेक्षा आसली की 1 मेक मुख्यमंत्री अनावन्स करतलो की जे आमचे रेग्युलर एम्प्लॉईजांक जे मेळटा पळय ते आयज पासून हांकां मेळटले म्हणून. बट दुर्दैव आमचें ती अजून अनावन्समेंट आमच्या कानार पडना. पूण आमची डिमांड तुमच्या मार्फत की रेग्युलर एम्प्लॉईजांक जे बेनिफीट मेळटा, जे लिव्ज मेळटा, जे सगळ्यो बेनिफिट्स मेळटा ते हांकां मेळच्यो. रेग्युलर एम्प्लॉई आमकां खबर आसा कोणाची जर डेथ जाली जाल्यार ताका अदर स्किमी अंडर त्यांचे लिगल हेल्थाक जॉब एक प्रोविजन केल्लें आसा.
बट सोसायटी अंतर्गत हे सुद्धा लोक काम करतात. त्यांची कोणाची जर अननॅचरल डेथ झाली जाल्यार कितें जालें जाल्यार हेंची जबाबदारी घेतलो कोण? ती सरकाराची जबाबदारी न्ही. हे कामगार आमचे गोंयकार न्ही, हे लोकल न्ही, हे बारीक मनीस समाजाचे घटक. तांकां आज अपलिफ्ट करपाची गरज आसा. आमी सोशल अपलिफ्टमेंटच्या नांवान बातां मारली म्हणून हांगा कोणाचें बरें जावचें ना. सोशल अपलिफ्टमेंट आमच्या कर्तृत्वान दिसपाक जाय, आमच्या कार्यान दिसपाक जाय. ती हांगा दिश्टी पडना. हांगा आमकां दिश्टी पडटा फक्त इव्हेंट मॅनेजमेंट कशें करप हे सरकारा कडल्यान सद्या शिकचें. आनी बारीक मनशाक कितें जाय पळय तें आजून ते कांय तांकां दिवपाक तयार ना. सो आयज 1 मे आमी सगळे एकी कडेन येयल्या आनी सरकाराक परत एकदां शिटकावणी दिता की आज पासून तरी तुमी ह्या लेबर सप्लाय सोसायटी जी आसा, कामगार जे आसात त्यांच्या बद्दल विचार करात. तांकां ह्या म्हयन्या भितर 1 मे तुमच्यान जालें ना न्ही तर मे म्हयन्या भितर तरी एक पॉलिसी फ्रेम करात आनी इमिजिएटली तांकां रेग्युलर एम्प्लॉईचो जो पे आसा आनी बेनिफिट्स आसा तो एट पार विथ एक्सटेंड करात. बाकीचे कितें आसा ते कायद्यान आनी सविस्तर जातल्योच गजाली. बट सद्या इशू आसा मॉनिटरी. 30,000 22,000 अशे पगार मेळटा तांकां. तुमीच सांगा म्हाका 8 वरां काम करता आनी तांकां कितें मेळटा? तोच काम करपी दुसऱ्या मनशाक कितें मेळटा? 7 पे मेळटा विथ ग्रेट पे. आनी हेंच्यांनी अशें कितें वायट केलां? हेंच्यांनी एकूच वायट केलें की ह्या लोकांचेर विश्वास दवरले आनी हे सोसायटी अंडर कामाक येयले. हेंच्यांनी म्हाका दिसता जे PWD मिनिस्टर जावन गेले तेंच्यांनी हेंचो विश्वासघात केल्लो आसा. आनी आयज एक पाळी येयल्ली सरकाराक एक ऑपॉर्च्युनिटी आसा हे लोकांचें बरें करपा खातीर आनी एक दाखोवन दिवपा खातीर की आमी हे सरकार जें आसा हे बारीक मनशा खातीर कितें तरी करता म्हणून. इव्हेंट मॅनेजमेंट पुरो जालें. आतां तरी मातशी जाग घेयात. ह्या कामगारां खातीर एक अशी पॉलिसी करात जेणे करून तांकां अशें दिसूं येता की हे सरकार म्हाजें म्हणून. आयज तांकां दिसता हे सरकार परकी कशें, तेंचे विचार करना. म्हणजे सावत्र आसलेल्या भशेन तेंच्या वांगडा वेव्हार करता. तशें जावचें न्ही. आनी सरकारान दाखोवन दिवचें आमकां की खंयचोरी हातूंतलो एक सुद्दां कामगार जर कमी पडटा 1% जो कामाक येना, कोण इरेग्युलर आसा, तेजो रिकॉर्ड बरो ना, अशें जर डिसिप्लिनरी कोणाचेर प्रोसिडींग चालू आसात, हांव सरकाराक एश्युरन्स दिता अश्यो जेन्युइन केसीस आसा पळय ते खंय कामगार चुकतात तेजी बाजू आमी घेवचे ना. पूण जिनियन कोण काम करतात, दीस रात काम करतात त्या काम डिपार्टमेंटाक, तांकां तरी तुमी सांबाळून घेयात न्ही. सो तुमच्या मार्फत आयज एक सरकाराक विनंती करता आनी परत एकदां सांगता की मे म्हयन्या 1 मे जालें ना तुमच्यांनी, मे म्हयन्यान मे 2026 ह्या म्हयन्यान तरी एक अशी पॉलिसी करा जेणे करून रेग्युलर बेनिफिट्स आनी रेग्युलर पे ऑफ परमनंट एम्प्लॉईज ह्या कामगारांक मेळपाक जाय. आतां फक्त इच्छा शक्तीची. म्हणजे आयज सरकाराची जी धोरण आसा पळय, रियल इस्टेट धोरण, मायनींग धोरण, कॅसिनो धोरण, हे धोरण करच्या पेक्षा आयज खरी कामगार धोरण अवलंबाची गरज आसा. कामगार धोरण अजून ना हांगासर. गोंयचो भुरगो बेकार जायत आसा आनी ताका मागीर अशें सोसायटीच्या नांवान फटोवन ताका हांगा मागीर असोच पार्क केलो वयता जेणे करून ताका आशेर जगयलो वयता की एक ना एक दीस तूं कन्फर्म जातलो म्हणून. आतां जवळ जवळ 23 वर्सां जालीं असे कामगार आसात जे रिटायरमेंटाक पावला पूण ते अजून कन्फर्म जावंक पावना. मग तांकां भुरगीं ना, तांकां तेंच्या भुरग्यांचें शिक्षण ना, तांकां एक बरी लायफ जगपाचो अधिकार ना आसा न्ही. मागीर कित्याक डिस्क्रिमिनेशन करता? इमिजिएटली हे डिस्क्रिमिनेशन स्टॉप जावचें, कामगारांक ताचो हक्क मेळचो आनी जे परत एकदां सांगता जे रेग्युलर वर्कर्स, रेग्युलर एम्प्लॉईज गव्हर्मेंटाचे आसात तेच बेनिफीट हे सगळ्या सोसायटीच्या कामगारांक मेळचे ही एक मागणी आयज तुमच्या मार्फत हांव सरकारा कडेन मागूंक सोदतां. त्या खातीर आमी सगळे एकी कडेन आयल्या.